अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला माहीतच आहे की अधिक महिना हा भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी समर्पित आहे. पण त्याचबरोबर आपण इतरही पारायण करणार आहोत, इतरही ग्रंथपठण करणार आहोत. तर आपण आता मंगळवारी दुर्गा सप्तशती पाठ करणार आहोत. पण ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाही, पण करण्याची इच्छा आहे, तर त्यांनी कोणती सेवा करावी तेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. बघा, आता दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे, पण तेवढा वेळ नाही आहे. कारण की बघा, संसारिक कामं असतात, अडचणी असतात, मुलं बाळ असलं तर त्यांची जबाबदारी असते. अशा वेळेस दुर्गा सप्तशती पाठ करण्याला 2 ते 2.5 तास एका ठिकाणी बसणं शक्य होत नाही. पण सेवा करण्याची इच्छा आहे, तर अशा वेळेस आपण सिद्धकुंजिका स्तोत्रमची सेवा करू शकता. ही सेवा तेवढीच प्रभावी आहे जेवढी की दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ ह्या सिद्धकुंजिका स्तोत्रमची सेवा केल्याने पण भेटतं. जेवढाच प्रभावी दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे, तेवढीच प्रभावी ही पण सेवा आहे सिद्धकुंजिका स्तोत्रमची. तर ती सेवा कशी करायची? तर बघा, तुम्हाला जर संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करावा लागेल. आणि संकल्पयुक्त नसेल करायची तर तुम्ही ते नित्यसेवेमध्ये रोज पठण करू शकता. सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करण्या अगोदर तुम्ही 1 माळ नवार्णव मंत्राचे पठण करू शकता, म्हणजे जप करू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र तुम्ही 1 माळ करू शकता. तुमच्याकडे जर तुमच्या कुलदेवतेची मूर्ती असेल किंवा टाक असेल तर तुम्ही अभिषेक करायचा आहे रोज. आणि जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे. गंध पुष्प अर्पण करायचं आहे. रोज करतो तशीच पूजा करायची आहे. आणि मग नंतर नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही नवार्णव मंत्राचा जप करत असताना कुंकुमार्चन पण करू शकता. आता जर तुम्ही नित्यसेवेमध्ये पठण करणार असाल तर रोज तुम्ही पूजा केली की लगेच पठण करून घेऊ शकता. नित्यसेवेत तुम्ही रोज 1 वेळेस पठण करू शकता. आणि तुम्हाला जर संकल्पयुक्त करायची असेल ही सेवा, तर तुम्ही समजा 11 दिवसाचा संकल्प केला, 11 दिवस ही सेवा करणार आहोत. जेवढे दिवस तुम्हाला करायचे आहे तेवढे दिवसाचा तुम्ही संकल्प करू शकता. पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे आणि मग नंतर सेवेला सुरुवात करायची आहे. तर 11 दिवस जर आपण संकल्प केला तर ती सेवा कशी करायची आहे, म्हणजे पहिल्या दिवशी 11 वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करायचं आहे. मग दुसऱ्या दिवशी 11 वेळेस पठण करायचं आहे. असं 11 दिवस 11 वेळेस पठण करायचं आहे. रोज 11 वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण तुम्ही असं 11 दिवस केल्याने तुमचं दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ तुम्हाला भेटतं. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की माझी कोणतीही तरी इच्छा आहे ती कंप्लीट होण्यासाठी जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही संकल्पयुक्त पण सेवा करू शकता, म्हणजे पाठ करू शकता. आणि रोज तुम्ही जेव्हा 11 वेळेस पठण करणार त्यावेळेस 1 पाठ होणार. असे 11 दिवस तुम्ही 11 पाठ करू शकता. किंवा तुम्हाला 11 दिवस पण शक्य नाही, तुम्ही 5 दिवस करू शकता, 7 दिवस करू शकता. तुम्हाला जसं संकल्प करायचा आहे ते तुमच्या मनावरती आहे की किती दिवस तुम्ही सेवा करू शकता. आणि जर तुम्हाला नित्य सेवा करायची असेल तर रोज तुम्ही ते आपण देवपूजा झाल्यानंतर जी सेवा करतो नित्यसेवेत, तर तुम्ही रोज 1 वेळेस पठण करू शकता. आता सिद्धकुंजिका स्तोत्र तुमच्याकडे जर नित्यसेवेचं हे पुस्तक असेल, ग्रंथ असेल, तर त्यामध्ये सर्व मंत्र आहेत. आपले जी रोजची नित्यसेवा आहे कशी करायची, कोणती सेवा कोणत्या दिवशी करायची, ह्या बुकमध्ये सर्व आहे. तुमच्याकडे जर नसेल तर ती तुम्हाला जवळपासच्या केंद्रामध्ये भेटून जाईल. आणि तरी पण तुम्हाला जवळपास कुठे केंद्र नसेल तर तुम्ही ते यूट्यूबला लावून पण पठण करू शकता. किंवा गुगलवरून तुम्ही डाउनलोड पण करू शकता. PDF डाउनलोड करून तुम्ही त्याचं पठण करू शकता. किंवा गुगलला लावून तुम्ही त्याबरोबर तुमचंही पठण होत जाईल असंही करू शकता. सिद्धकुंजिका स्तोत्राची सेवा पण खूप खूप प्रभावी आहे. जर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही ही सेवा करू शकता. तुम्ही कोणत्याही मंगळवारपासून ही सेवा सुरू करू शकता. पण आता अधिक महिना आहे आणि तुम्हाला जर नित्यसेवेत करायचं असेल तर तुम्ही कोणत्याही दिवसापासून नित्यसेवेत तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. अधिक महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवसापासून सेवा सुरू केली तरी चालते. आणि ही सेवा आहे ती कोणीही करू शकतं. असं काही नाही आहे की स्त्रीनीच केली पाहिजे. स्त्री करू शकते, पुरुष करू शकते, सर्वजण ही सेवा करू शकतात. तुम्हाला ही सेवा जर संकल्पयुक्त करायची असेल तर तुम्हाला नियम पण माहिती पाहिजे. संकल्पयुक्त सेवा असेल तर तुम्हाला जर सुतक असेल, काही प्रॉब्लेम्स असेल तर तेव्हाही सेवा सुरू करता येणार नाही आहे. आणि 11 दिवसाचं किंवा 7 दिवसाचं, 9 दिवसाचं तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असेल तर तेवढे दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल. नॉनव्हेज तर असंही आपण अधिक महिन्यामध्ये खातच नाहीत. तर हे एकदम साधे सोपे नियम आहेत. ते नियम पाळून आपल्याला सेवा करायची आहे. आणि सेवा जरी छोटी असली, सोपी असली तरी ती तेवढीच प्रभावी आहे. दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ आपल्याला या सेवेने भेटत आहे. तर बघा, व्हिडिओ अतिशय छोटा होता पण व्हिडिओत सांगितलेली माहिती अतिशय महत्त्वाची आहे, अतिशय प्रभावी आहे. तर व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.